नमस्कार मित्रांनो. तुम्हाला मोबाईलवरून ब्लॉगिंग करायची आहे का? तुमच्याकडे लॅपटॉप नसेल, पण ब्लॉगिंग करायची इच्छा आहे, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. कारण या व्हिडिओमध्ये आज आपण शिकणार आहोत, की मोबाईलचा वापर करून मोबाईलवरती तुम्ही कशा पद्धतीने ब्लॉगिंग करू शकता. तर चला मित्रांनो, या व्हिडिओला सुरुवात करूया आणि मोबाईलवरून ब्लॉगिंग कशा पद्धतीने करायचे याबद्दलची संपूर्ण स्टेप बाय स्टेप प्रोसेस जाणून घेऊया. मोबाईलवरून ब्लॉगिंग करण्यासाठी मी ह्या 6 स्टेप्स बनवलेल्या आहेत. जर तुम्ही ह्या 6 स्टेप फॉलो केल्या, तर मोबाईलवरून तुम्ही नक्कीच ब्लॉगिंग करू शकता. चला सेक्शन 1 आता आपण जाणून घेऊया. सेक्शन 1 मध्ये मी सांगितलेलं आहे, मोबाईलवरून ब्लॉगिंग करणं शक्य आहे का? हो, नक्कीच शक्य आहे. कारण आत्ताचे जर मित्रांनो तुम्ही मोबाईल पाहायला गेले, तर एवढे मोबाईल ॲडव्हान्स झालेले आहेत, की त्याच्यावरून तुम्ही एक चांगली वेबसाईट बनवू शकता. एवढे मोबाईल चांगले झालेले आहेत. त्याच्यावरून छोटे-मोठे वेबसाईट देखील बनवू शकता. मोबाईलचे कॅमेरे एवढे चांगले झालेले आहेत, की त्याच्यावरून तुम्ही चांगले व्हिडिओ बनवू शकता. आत्ता जर तुम्ही ऐकलं असेल, तर एक मूव्ही आलेली आहे. ती मूव्ही iPhoneवरती संपूर्ण शूट झालेली आहे. मग विचार करा, आपण मोबाईलवरून काय-काय करू शकतो. जर तुम्हाला ब्लॉगिंग करायचे असेल, तर मोबाईलवरून देखील तुम्ही ब्लॉगिंग करू शकता. खूप लोकं असे आहेत जे म्हणतात, "नाही, मोबाईलवरून ब्लॉगिंग जमत नाही, आपल्याला लॅपटॉपच लागतो." तर ती फक्त कारणं आहेत. मोबाईलवरून ब्लॉगिंग करणं शक्य आहे. तुम्हाला खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत ज्यावरून तुम्ही करू शकता. मोबाईलवरती तुम्हाला काय करायचंय, ब्लॉगिंग करताना फक्त Chrome ब्राउझर वापरायचं आहे आणि 3 डॉटवरती क्लिक करून डेस्कटॉप मोड करायचा आहे. तुम्हाला पूर्ण लॅपटॉपमध्ये जशी स्क्रीन दिसते त्याचप्रमाणे तुम्हाला मोबाईलवरती दिसते. जर तुमच्याकडे लॅपटॉप घ्यायला पैसे नसतील तर मोबाईलवरून तुम्ही करू शकता. फक्त तुमच्याकडे जिद्द पाहिजे आणि आळस तुम्हाला अजिबात करायचा नाहीये. आय होप तुम्हाला हे समजलं असेल की मोबाईलवरून ब्लॉगिंग करणं जमतं. आता त्यासाठी बेसिक काय-काय रिक्वायरमेंट लागतात ते पण तेवढंच जाणून घेऊया. आय होप तुम्हाला ह्या गोष्टी तर तुमच्याकडे असतीलच. बेसिक रिक्वायरमेंट जर बघायला गेलं मोबाईलची, तर तुमच्याकडे एक चांगला स्मार्टफोन असणं गरजेचं आहे. त्या स्मार्टफोनमध्ये कमीत कमी 4 जीबी रॅम असली पाहिजे आणि मी तुम्हाला सांगतो, जो पण आत्ता व्यक्ती हा व्हिडिओ बघत असेल, त्यांच्या मोबाईलमध्ये कमीत कमी 8 जीबी रॅमवाला मोबाईल तर नक्कीच असेल. का? कारण आत्ताच्या 2025च्या या युगामध्ये, या वर्षामध्ये असा कोणताच स्मार्टफोन नाहीये ज्याची 4 जीबी रॅम आहे. 8 जीबी रॅमवाले चांगले मोबाईल आहेत आणि तुम्ही तो वापरत आहात हे देखील मला माहीत आहे. त्यामुळे तुमचा एक प्रॉब्लेम तर इथेच सॉल्व्ह झालेला आहे. दुसरी गोष्ट, तुमच्याकडे इंटरनेट कनेक्शन पाहिजे. आय होप तुम्ही हा व्हिडिओ आत्ता बघत आहात, याचाच अर्थ तुमचं इंटरनेट कनेक्शन ऑन आहे. तुम्ही हा व्हिडिओ YouTubeवरती बघत आहात आणि YouTubeवरती व्हिडिओ पाहण्यासाठी इंटरनेटची खूप गरज असते. तर तुमचा दुसरा प्रॉब्लेम देखील इथेच सॉल्व्ह झालेला आहे, कारण तुमच्याकडे इंटरनेट कनेक्शन देखील आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे Google अकाउंट पाहिजे, जे की तुमच्याकडे ऑलरेडी असतंच. Google अकाउंट असणं पण गरजेचं आहे. आणि चौथी गोष्ट म्हणजे तुम्हाला डोमेन आणि होस्टिंग घ्यावं लागतं. जर तुमच्याकडे एवढे पैसे नसतील डोमेन आणि होस्टिंग विकत घ्यायला, काही महाग नाहीये. पण जरी नसतील, तर मी तुम्हाला फ्री ऑप्शन देखील सांगणार आहे, की तुम्ही फ्री ऑप्शनमधून ब्लॉगिंग कशी चालू करू शकता. तर चला आता आपण फ्रीमध्ये ब्लॉगिंग कशी करता येईल याबद्दलची एकदा संपूर्ण सविस्तर माहिती एकदा जाणून घेऊया. तर याच्यामध्ये सर्वात आधी तुम्हाला काय करायचंय, तर Googleचं जे ब्लॉगर म्हणून प्लॅटफॉर्म आहे, यावरती तुम्हाला जायचंय. blogger.com या प्लॅटफॉर्मवरती जाऊन तुम्ही स्वतःची एक चांगली वेबसाईट बनवू शकता. तुम्ही हे आता पाहू शकताय. blogger.com ही एक वेबसाईट आहे. या वेबसाईटवरती तुम्ही या आणि इथून फ्री ब्लॉग चालू करू शकता. www.blogger.com पब्लिश युअर पॅशन्स युअर वे. तुम्ही पाहू शकता क्रिएट युअर ब्लॉग. तुम्हाला इथं साइन इन करायचं आहे. यासाठी Gmailची गरज आहे आणि तुम्ही इथून साइन इन करून फ्रीमध्ये ब्लॉग बनवू शकता. ही वेबसाईट तुम्ही पाहू शकताय. याच्यावरती तुम्हाला सबडोमेनवरती अगदी फ्रीमध्ये तुम्ही इथे ब्लॉग बनवू शकता. म्हणून मी तुम्हाला स्क्रीन शेअर केली आणि ही वेबसाईट दाखवली. त्यामुळे कारणं देणं बंद करा आणि फ्रीमध्ये जर ब्लॉगिंग चालू करायची असेल, तर तुम्ही या वेबसाईटवरती या आणि स्वतःचा ब्लॉग बनवा. आय होप तुम्हाला फ्रीमध्ये ब्लॉग कसा बनवायचा ह्याचा देखील प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला असेल. आता फ्रीमध्ये ब्लॉग कसा बनवायचा हे तर मी तुम्हाला सांगितलं. आता हे देखील सांगतो, की जर तुम्हाला प्रोफेशनल ब्लॉग बनवायचा असेल, थोडेफार पैसे इन्व्हेस्ट करायचे असतील, तर तो ब्लॉग तुम्ही कशा पद्धतीने बनवू शकता. यासाठी तुम्हाला काय करायचंय मित्रांनो,
थोडेफार तुमच्याकडे पैसे असणे गरजेचे आहे, ज्याच्यावरून तुम्ही एक ॲडसेन्स फ्रेंडली, ॲफिलिएट फ्रेंडली एक चांगला ब्लॉग बनवू शकता. याच्यासाठी तुम्हाला वर्डप्रेस प्लॅटफॉर्मवरती जायचं आहे आणि तुमच्या वेबसाईटवरती वर्डप्रेस इन्स्टॉल करायचं आहे. यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, तर एक तुम्हाला स्टेप देतो त्या करायच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला एक डोमेन विकत घ्यायचं आहे. डोमेन विकत घे घेत डोमेन विकत घेतल्यानंतर तुम्हाला एक होस्टिंग विकत घ्यायची आहे. या दोन्हीला कमीत कमी 3 ते ₹3,500 खर्च येईल. जर तुम्हाला अजून याच्यापेक्षा कमी पैशामध्ये पाहिजे असेल, तर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक होस्टिंगरची लिंक दिली आहे. त्या लिंकवरती क्लिक करा. लिंक क्लिक केल्यानंतर त्याच्यावरून जर तुम्ही डोमेन आणि होस्टिंग घेतलं, जरी नुसतं होस्टिंग घेतलं, तरी डोमेन तुम्हाला अगदी ऑफकोर्स फ्रीमध्ये भेटते 1 वर्षासाठी आणि होस्टिंग घेतली तर त्याच्यावरती 10 ते 20% डिस्काउंट देखील भेटतो. तर तुम्हाला अजून याच्यापेक्षा कमी किमतीत माझ्या लिंकवरून भेटेल. तर तुम्हाला घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शनमधील लिंकवरून घेऊ शकता. आता डोमेन आणि होस्टिंग घेतल्यानंतर तुम्हाला डोमेन आणि होस्टिंग कनेक्ट करायचं आहे. होस्टिंगवरती तुम्ही वर्डप्रेस इन्स्टॉल करायचा आहे. वर्डप्रेस लॉग इन करायचं आहे. त्याच्यावरती पोस्ट बनवायच्या आहेत. त्या पोस्ट लिहायच्या आहेत आणि तुमच्या वेबसाईटवरती पब्लिश करायच्या आहेत. जशा-जशा पब्लिश कराल तसं-तसं रँक व्हायला चालू होईल. रँकिंगसाठी तुम्ही रँक मॅथ एस-सी-ओ, डब्ल्यू-पी फॉर्म हे जे प्लगइन आहेत ते चांगले इन्स्टॉल करू शकता आणि त्याच्यावरून चांगल्या पद्धतीने तुम्ही पैसे देखील मित्रांनो कमवू शकता. ओके. आता आर्टिकल लिहायचे कसे त्याच्यासाठी काही फ्री ॲप्स आहेत जे तुमची मदत करू शकतात. हे मी तुम्हाला सांगतो. जसं की तुम्ही हे पाहू शकता. जर तुम्हाला आर्टिकल ऑफलाईन पद्धतीने लिहायचे असतील, अगोदर टायपिंग करायचं असेल, तर तुम्ही Google डॉक्स हे वापरू शकता. त्याच्यासोबतच तुम्हाला तुमच्या इंग्लिशमध्ये काही शब्द चुकत असतील, तुम्हाला समजत नसेल, की आपले जे आपण शब्द लिहितोय ते चुकीचे आहेत का बरोबर आहेत, तर यासाठी ग्रामरली हे एक टूल आहे ते तुम्ही वापरू शकता. तुम्ही जे आर्टिकल लिहिलंय ते तुम्हाला रिराईट करायचं असेल, थोडंसं जरा त्याला मागे-पुढे शब्द करायचे असतील, प्री-फ्रेजिंग करायचं असेल, शब्द मागे-पुढे करून त्या वाक्याचा नीट अर्थ बनवायचा असेल, तर क्विलबॉट हे एक तुम्ही टूल वापरू शकता. त्याच्यासोबतच तुमच्या वेबसाईटसाठी तुमचे जे ब्लॉग बनवताय ते थंबनेल बनवण्यासाठी तुम्हाला जर एखाद्या डिझाइनचं जे वेबसाईट पाहिजे असेल, तर Canva सारखा ॲप वापरू शकता किंवा त्यांची वेबसाईट वापरू शकता. त्याच्यासोबतच ह्या इमेज बनवताना त्याच्यामध्ये जे तुम्हाला स्टॉक इमेजेस यूज करायच्या त्या जर फ्रीमध्ये पाहिजे असतील, तर Pixabay आणि Unsplash हे जे वेबसाईट आहेत यावरती जाऊन तुम्ही तिथून संपूर्ण फोटोज वापरू शकता. तर विचार करा मी तुम्हाला एवढे फ्रीमध्ये ॲप सांगितलेले आहेत. फक्त तुम्हाला आर्टिकल लिहायला चालू करणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही आर्टिकल लिहायला चालू कराल, त्यावेळेस याचा नक्कीच वापर करा. आता याच्यामधून नक्की पैसे कसे येतील ते मी तुम्हाला सांगतो. जसं-जसं तुम्ही ब्लॉगिंग चालू कराल, तुम्हाला पैसे यायला नक्कीच चालू होईल. तर पैसे कसे कमवणार आहात? तुम्हाला अगोदर वेबसाईट बनवायची आहे मी सांगितलंय. त्याच्या डोमेन होस्टिंग घ्यायचंय, त्याच्यावरती वर्डप्रेस इन्स्टॉल करायचंय. ते इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला एका निशवरती ब्लॉग बनवायचा आहे. ब्लॉग बनवल्यानंतर त्याच्यावरती तुम्हाला चांगले आर्टिकल लिहायचे आहेत. जेव्हा तुम्ही चांगले संपूर्ण आर्टिकल लिहाल, आर्टिकल कमीत कमी 25, 30, 40 झाले, की त्यानंतर Google AdSenseला अप्रूव्हलला ब्लॉक टाकायचा आहे. एकदा Google AdSenseला अप्रूव्हलला ब्लॉक टाकला, की तिथून अप्रूव्हल येईल. ते अप्रूव्हल आल्यानंतर Google AdSenseमधून चांगले पैसे कमवू शकता. त्याच्यासोबतच दुसरा मार्ग म्हणजे अफिलिएट मार्केटिंगमधून चांगले पैसे कमवू शकता. दुसऱ्यांचे प्रॉडक्ट दुसऱ्या कोणत्यातरी व्यक्तीला सेल करून त्यामधून चांगला पैसे कमवता येईल. त्याच्यासोबतच तुमच्या वेबसाईटवरती खूप चांगले ट्रॅफिक येत असेल, तर तुम्ही स्पॉन्सर पोस्टमधून देखील चांगले पैसे कमवू शकता आणि त्याच्यासोबतच स्वतःचे डिजिटल प्रॉडक्ट देखील विकू शकता. ई-बुक विकू शकता, टेम्पलेट्स विकू शकता, स्वतःचा कोर्स बनवून विकू शकता. या सर्व गोष्टी तुम्ही करू शकता आणि या ब्लॉगमध्ये तुम्हाला व्हिडिओ स्वरूपात काय द्यायचं असेल, तर माझ्यासारखा YouTube चॅनल बनवून त्याची लिंक देखील तिथे तुम्ही टाकू शकता. सो ह्या होत्या मोबाईलवरून ब्लॉगिंग कशी करायची याची संपूर्ण माहिती. आय होप तुम्हाला या सर्व गोष्टी समजल्या आय होप तुम्हाला या सर्व गोष्टी समजल्या असतील. मित्रांनो, आजच्या संपूर्ण व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेतलं, की मोबाईलवरून ब्लॉगिंग कशी करायची त्याची संपूर्ण माहिती. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला मोबाईलवरून ब्लॉगिंग करायची असेल आणि यालाच इन डेप्थमध्ये शिकायचं असेल, की मोबाईलवरून आपण ब्लॉगिंग कशा पद्धतीने करू शकतो, तर तुमच्यासाठी मी एक वेबिनार घेऊन आलोय. त्या वेबिनारची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या डिस्क्रिप्शनमध्ये जा, लिंकवरती क्लिक करा आणि लिंकवरती क्लिक करून आपल्या वेबिनारला रजिस्टर करा. जेव्हा तुम्ही आपल्या वेबिनारला रजिस्टर कराल, त्यावेळेस तुम्ही आपला एक वेबिनार अटेंड करा. त्या वेबिनारमध्ये मी तुम्हाला फ्रीमध्ये ब्लॉगिंग कशी करू शकता आणि ब्लॉगिंगमधून चांगले पैसे कसे कमवू शकता, हे देखील सांगितलेलं आहे. त्यामुळे आपला वेबिनार
पाहायला अजिबात विसरू नका. त्याच्यासोबतच जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा. त्याच्यासोबतच हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या मित्राला शेअर करा, ज्याला मोबाईलवरून ब्लॉगिंग करायचे आहे. आणि ब्लॉगिंगमधून पैसे कसे कमवायचे किंवा ब्लॉगिंग कशी करायची आणि ऑनलाईन पैसे कसे कमवायचे हे जर तुम्हाला व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण आपल्या चॅनलवरती आपण अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहतच असतो. नवनवीन व्हिडिओ बनवतच असतो. आजचा व्हिडिओ इथेच थांबूया. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.